आज 1 जानेवारी 2026 भीमा कोरेगाव शूरवीर महार सैनिकांच्या पराक्रमातून शौर्यातून पेशवाई नष्ट झाली। त्या विजयस्तंभ शौर्य दिन या शौर्य दिनाच्या निमित्तानं सर्वांना मंगलमय शुभेच्छा देतो। त्या भीमा कोरेगावच्या विजयस्तंभास विनम्र अभिवादन करतो। आणि आज नवीन वर्षाच्या निमित्तानं 2026 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षानिमित्तानं सर्व भारतीयांना, बहुजन समाजांना आणि भीमसैनिकांना मंगलमय शुभेच्छा व्यक्त करतो। हे नवीन वर्ष तुम्हाला परिवर्तनाचं, क्रांतीचं, शांतीचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो अशा मंगलमय कामना व्यक्त करतो। आणि भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाची प्रेरणा घेऊन भीमसैनिकांना या आधुनिक पेशव्याच्या विरोधात लढण्याची मानसिक आणि बौद्धिक आणि इमानदारीचं बळ मिळव अशा ही मंगलमय कामना व्यक्त करतो। खरं तर भीमा कोरेगाव शूरवीर महार सैनिकांच्या पराक्रमानं केवळ 500 शूरवीर महार सैनिकांनी 28,000 पेशवा कापून काढून तिथं विजय पेशवाई गाडली गेली आणि तिथं विजय प्राप्त केला। खरं तर भीमा कोरेगावच्या शूरवीर महार सैनिकांच्या लढाईतून जो विजय प्राप्त झाला, पेशवाई नष्ट झाली, म्हणून भीमा कोरेगावचा विजयस्तंभ हा शौर्य दिन, हा धम्म क्रांतीचा हुंकार आहे। काय विजयस्तंभाचा, भीमा कोरेगावचा विजयस्तंभ हा धम्म क्रांतीचा हुंकार आहे। आणि या हुंकारातूनच 25 डिसेंबर 1954 रोजी 25 डिसेंबर 1954 रोजी देहूरोडच्या ऐतिहासिक धम्मभूमीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उघड्या डोळ्याची भगवान बुद्धाच्या मूर्तीची स्थापना करून या देशामध्ये बौद्ध धम्माचे शत्रूला राहण्याचा मुळीच नैतिक अधिकार नाही। या देशामध्ये बौद्ध धम्माचे शत्रू राहू शकत नाही। आणि बौद्ध भारताच्या पुनर्निर्माणाचा हुंकार आणि संदेश आणि संकल्प त्या भूमीतून दिला। हा जो संकल्प होता, हा भीमा कोरेगावच्या लढाईचा तो हुंकार होता। आणि पुढे 14 ऑक्टोबर 1956ला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांना बरोबर घेऊन धम्मक्रांती, बौद्ध धम्माचा स्वीकार करून धम्मक्रांती केली। आणि त्या क्रांतीतून बौद्ध भारताचं पुनर्निर्माण करण्याचा संकल्प आणि संदेश दिला, गर्जना केली। खरं तर ही भीमा कोरेगावची जी लढाई होती, खरं तर ही इंग्रज विरुद्ध पेशवे अशी लढाई नव्हतीच। जर इंग्रज विरुद्ध पेशवाई अशी लढाई असती तर कदाचित विजय प्राप्त झाला नसता, पेशवाई गाडली नसती। तर ही लढाई विदेशी आर्य ब्राह्मण म्हणजे पेशवाई विदेशी आर्य ब्राह्मणांच्या विरोधात स्वदेशी खऱ्या भूमिपुत्राच्या मध्ये ही लढाई होती। काय विदेशी आर्य ब्राह्मण पेशव्याच्या विरोधात स्वदेशी भूमिपुत्राच्या मध्ये ही झालेली घनघोर अशी लढाई होती। म्हणून केवळ 500 शूरवीर महार सैनिकांनी 28,000 पेशव्यांना कापून काढून पेशवाई गाडून विजय प्राप्त केला। त्याचं तीच प्रतीक म्हणजे भीमा कोरेगावचा विजयस्तंभ। आणि आज सारे 1 जानेवारी हा विजयस्तंभाच्या विजयस्तंभाला अभिवादन करण्याकरता महाराष्ट्रातून लाखो बहुजन बांधव आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने तिथं येतात। हा जो विजय आहे तो शूरवीर महार सैनिकांच्या शौर्याचा आणि पराक्रमाचा तर विजय आहेच, परंतु हा विजय
अस्पृश्य आणि पेशव्याच्या अधर्माच्या विरोधात, जाती व्यवस्थेच्या विरोधात, पेशव्याच्या अन्य अत्याचाराच्या विरोधात, अधर्माच्या विरोधात, अस्पृश्यतेच्या विरोधातलं हे अन्यायाच्या विरोधातली संताप, राग, चीड, विद्रोह आणि माणुसकीच्या आग्रहाचा हा विजय आहे. काय? पेशव्याच्या अधर्म, जाती व्यवस्थेच्या विरोधात, अस्पृश्यतेच्या विरोधातली चीड, विद्रोह आणि मानवता आणि माणुसकीच्या आग्रहाचा हा विजय आहे. आणि म्हणून हा जो विजय स्तंभ आहे, हा विजय स्तंभ हा शूरवीर महार सैनिकांच्या पराक्रमाचं, शौर्याचं प्रतीक तर आहेच, पण हा विजय स्तंभ बहुजनाच्या स्वातंत्र्याचं, प्रेरणेचं ते प्रतीक आहे. बहुजनाच्या स्वातंत्र्याचं ते प्रतीक आहे. हा विजय स्तंभ हा मानवतेचं, समतेचं, न्यायाचं ते प्रतीक आहे. म्हणून ह्या विजय स्तंभाला अभिवादन करत असताना आज या आधुनिक पेशवाईनं डोकं वर काढलेलं आहे. आधुनिक पेशवाई हातपाय पसरायला लागलेले आहे. आधुनिक पेशवाई या देशाला आणि महाराष्ट्राला गिळायला लागलेल्या आहे. या आधुनिक पेशव्याच्या विरोधात आता लढण्याची प्रेरणा भीमा कोरेगावच्या विजय स्तंभातून बहुजन समाजानं घ्यावं. हे अभिवादन करत असताना हे डोक्यात घेऊन, मन मनगट आणि डोक्यामध्ये हा संकल्प आणि प्रेरणा घेऊन पुढची भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाची प्रेरणा घेऊन आधुनिक पेशव्याच्या विरोधात आता आपल्याला लढायचं आहे. आधुनिक पेशवाई, ईव्हीएम ही आधुनिक पेशवाईचं खरं रूप आहे. महाराष्ट्र आणि देशामध्ये भाजपचं सत्ता आणि त्या सत्तेच्या बळावर RSS आणि भाजपनं संविधानाची मोडतोड करून घटनात्मक संस्था ताब्यात घेतलेल्या आहे. घटनात्मक संस्थेचं ब्राह्मणीकरण केलेलं आहे. ह्या आधुनिक पेशव्याच्या विरोधात लढायचं आहे. देशात आणि महाराष्ट्रातील भाजप सरकार हे आधुनिक पेशव्याचं खरं रूप आहे. त्या आधुनिक पेशव्याच्या विरोधात लढायचं आहे. खाजगीकरण, कंत्राटीकरण, भ्रष्टाचार, धर्मांधता, जातीवाद ह्या आधुनिक पेशव्याच्या विरोधात लढायचं आहे. आणि ह्या लढण्याची प्रेरणा भीमा कोरेगावच्या विजय स्तंभातून आपल्याला घ्यायची आहे. त्यावेळी भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये तलवारीचा वापर केला, आधुनिक शस्त्राचा वापर केला. पण आता तुम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताची तलवार दिलेली आहे. आता लोकशाही दिलेली आहे, आता संविधान दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून इथल्या बहुजन समाजाला मताचं शस्त्र दिलेलं आहे. मताचं प्रभावी शस्त्र, मताची बंदूक, मताची धारदार अशी तलवार दिलेली आहे. त्या तलवारीच्या धारेवरती, तलवारीच्या जोरेवरती या आधुनिक पेशव्याच्या विरोधात तुम्हाला लढायचं आहे. प्रस्थापित भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, RSS आणि हिंदुत्वाच्या आड धरलेल्या ब्राह्मणवादांच्या विरोधात लढताना या तलवारीचा वापर करायचा आहे. प्रस्थापिताच्या पायाशी ही तलवार ठेवून लाचारी आणि बेमानी करण्यापेक्षा प्रस्थापिताच्या विरोधात लढण्यासाठी या मताच्या तलवारीचा उपयोग करून बहुजनाचं राज्य निर्माण करण्याचा संकल्प घेऊया आणि प्रबुद्ध भारताचं पुनर्निर्माण करण्याचा संकल्प घेऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मताचा अधिकाराचा वापर करूया. धम्माच्या संस्कारानं स्वतः परिवर्तन करून समाजामध्ये परिवर्तनाचा संकल्प करूया. भीमा कोरेगावचा विजय स्तंभ हा सारा भारत बौद्धमय करू, हा संकल्प हे स्वप्नाचं ते प्रतीक आहे. बौद्ध भारताचं पुनर्निर्माण करण्याचं स्वप्न आणि संदेशमध्ये संदेश म्हणजे भीमा कोरेगावचा विजय स्तंभ होय. खरं तर बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्यांच्या जोरावरती, बळावरती निर्माण केलेलं रयतेचं स्वराज्य नष्ट करून, रयतेचं स्वराज्य बुडवून ब्राह्मण आणि पेशवाई निर्माण केली. स्वराज्य बुडवून पेशवाई निर्माण केली. त्या पेशवाईला 1 जानेवारी 1818 रोजी शूरवीर महार सैनिकांनी भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक लढाईमध्ये त्या पेशवाईला मातीत गाडून
500 शूरवीर महार सैनिकांनी 28,000 पेशव्यांना कापून त्या भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये मातीत गाडून पेशवाईचा पराभव केला. स्वराज्य बुडवून पेशवाई निर्माण केली. ब्राह्मणवाद्यांनी पेशवाई निर्माण केली. ती पेशवाई पराभूत करण्याचं काम शूरवीर महार सैनिकांनी भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक लढाईमध्ये केलं. आणि म्हणूनच भीमा कोरेगावच्या लढ्यातील शूरवीर महार सैनिक हे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे मावळे होय. काय? भीमा कोरेगावच्या लढ्यातील शूरवीर महार सैनिक हे छत्रपती शिवरायांचे खरे मावळे होय. आणि म्हणून आमच्या थोरला भाव असणाऱ्या मराठा बांधवांनी भीमा कोरेगावच्या विजय स्तंभास अभिवादन करण्याकरता आज 1 जानेवारी रोजी आमच्या महाराष्ट्रातील मराठा बांधवांनी आमच्या अगोदर पहिल्यांदा यायला हवं. कारण स्वराज्य बुडवून जी पेशवाई निर्माण केली ती पेशवाई मातीत गाडून स्वराज्याच्या पुनर्निर्माणाचं काम त्या भीमा कोरेगावच्या लढ्याच्या माध्यमातून झालेलं आहे. म्हणून आमच्या मराठा बांधवांनी शिवरायांचा खरा मावळा आणि वारसदार समजणाऱ्या मराठा बांधवांनी भीमा कोरेगावच्या विजय स्तंभास अभिवादन करण्याकरता नतमस्तक होण्याकरता भीम सैनिकाच्या अगोदर यावं अशाही प्रकारचं नम्र आव्हान या माध्यमातून करतो आहे. पुन्हा एकदा त्या विजय स्तंभास नम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम करतो. शूरवीर महार सैनिकांच्या पराक्रमास नतमस्तक होतो. आणि पुन्हा एकदा नववर्षाच्या निमित्तानं सर्वांना मंगलमय शुभेच्छा देतो, मंगलमय कामना करतो. आणि माझ्या या प्रबुद्ध ऑफिशियल यूट्यूब चॅनेलला आपण सदैव पाठिंबा देत आलेला आहे. यापुढं सुद्धा आपसच सहकार्य आणि पाठिंबा आणि समर्थन राहू द्या. ह्या माझ्या या प्रबुद्ध साठे ऑफिशियल यूट्यूब चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करावं, शेअर करावं, कमेंट करावा, सपोर्ट करावा अशा प्रकारचं नम्र आवाहन करतो आहे.